उस्मानाबादमध्ये रात्रभर पावसानं दमदार हजेरी लावली, त्यामुळे काही अंशी का होईना मराठवाड्यातील शेतकरी सुखावलेला आहे। उस्मानाबाद जिल्ह्याच्या बहुतांश भागात पाऊस पडला। गेल्या 4 वर्षांपासून दुष्काळानं होरपळत असलेला शेतकरी चातकासारखा पावसाची वाट पाहत होता। काल रात्री विजेच्या कडकडाटासह पाऊस कोसळला। मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकरी आनंदित झालाय। या पावसामुळे विहिरीतील पाण्याची पातळी वाढली आहे। मिरगेची पेरणी तरी होईल अशी अपेक्षा आता हा शेतकरी करतोय। उस्मानाबादमध्ये रात्रभर पावसानं दमदार हजेरी लावली आहे। मान्सूनपूर्व पावसामुळे मराठवाड्यातील शेतकरी सुखावलाय। उस्मानाबाद जिल्ह्याच्या बहुतांश भागात पाऊस पडलाय। गेल्या 4 वर्षांपासून दुष्काळानं होरपळत असलेला शेतकरी चातकासारखा पावसाची वाट पाहत होता। काल रात्री विजेच्या कडकडाटासह पाऊस कोसळला। मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकरी आनंदित झालाय। उस्मानाबादमध्ये रात्रभर पावसाने दमदार हजेरी लावली आहे। मान्सूनपूर्व पावसामुळे मराठवाड्यातील शेतकरी सुखावलेला आहे। उस्मानाबाद जिल्ह्याच्या बहुतांश भागात पाऊस पडला। गेल्या 4 वर्षांपासून दुष्काळानं होरपळत असलेला शेतकरी चातकासारखा पावसाची वाट पाहत होता। काल रात्री विजेच्या कडकडाटासह पाऊस कोसळला। मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकरी आनंदित झालाय। या पावसामुळे विहिरीतील पाण्याची पातळी वाढली आहे। मिरगेची पेरणी तरी होईल अशी अपेक्षा आता शेतकरी व्यक्त करतोय। अधिक माहिती घेऊयात आमचे उस्मानाबादचे प्रतिनिधी नागेश करपे यांच्याकडनं। नागेश, उस्मानाबादमध्ये रात्री पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे। शेतकऱ्याला बळीराजाला काही अंशी का होईना दिलासा मिळालाय। आता कशा प्रकारे तिकडचं वातावरण आहे आणि शेतकऱ्याची कामं सुरू झाली आहेत का पेरणीची? गेल्या 4 वर्षापासून उस्मानाबाद जिल्ह्याचा शेतकरी हा दुष्काळानं परेशान झालेला असताना काल सायंकाळी 4 ते 5च्या दरम्यान पावसाला सुरुवात झाली। परंतु तो पाऊस फक्त उस्मानाबाद शहरापुरता आणि परिसरापुरता मर्यादित होता। रात्री 2:30च्या नंतर उस्मानाबाद जिल्ह्याच्या जवळपास सर्वच ठिकाणी पाऊस झाल्याची माहिती मिळते। धन्यवाद नागेश, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। तर उस्मानाबाद जिल्ह्यात रात्रभर पावसानं दमदार हजेरी लावली। मान्सूनपूर्व पावसामुळे मराठवाड्यातील शेतकरी काही अंशी का होईना सुखावलाय।